नमस्कार मंडळी, आमचं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर आज पिंपळेश्वर हनुमान मंदिर वरती तेलीवाडी येथे रामनवमी निमित्त महाप्रसाद आहे आणि त्यांची निमंत्रण पत्रिका माझ्याजवळ इथे आहे। हे पहा, मी आपल्याला ती वाचून दाखवतो। रामनवमी पासून हनुमान जयंतीपर्यंत कशा प्रकारे कार्यक्रम आहेत ते मी आपल्याला वाचून दाखवतो। आज रविवार दिनांक 6 एप्रिल श्री रामनवमी उत्सव। त्यानंतर सोमवार दिनांक 7 ते 11 एप्रिल रोज पहाटे काकड आरती व रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत सुस्वर भजने। बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 सायंकाळी 7 ते 8 वाजता सीताराम रासम महाराज वारकरी संप्रदाय मंडळ हरकुळ खुर्द यांचा हरिपाठ आहे। रात्री 8 ते 10 वाजता हवाप श्री विनोद पाटील महाराज यांचे कीर्तन आहे। त्यानंतर गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रात्री 8 ते 9 वाजता श्री मांडदेव प्रासादिक दिंडी भजन मोहोळ वरचीवाडी। आणि शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 7 ते 9 वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम। आणि शनिवारी 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती। अशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन आहे। त्यानंतर हनुमान जयंतीचे पण कार्यक्रम दिलेले आहेत या निमंत्रण पत्रिकेमध्ये। तरी आपण हरकुळ खुर्द गावातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा। आणि जर आपण बाहेरील कोणी भाविक येत असतील आजूबाजूच्या गावातून म्हणा किंवा मुंबईवरून, तर फोंड्यामध्ये आल्यानंतर फोंडा घाट येथे आल्यानंतर तिथून एसटीचा जर आपण प्रवास केलात तर पावनादेवी स्टॉपला साधारण 2-2.5 किलोमीटर आहेत। पावनादेवी स्टॉपला उतरायचं। त्यानंतर बाजूलाच डाव्या हाताला वरती रस्त्याला लागून पिंपळेश्वर हनुमान मंदिर आहे आणि या कार्यक्रमाचा आपण नक्कीच लाभ घेऊ शकता। जरूर या, जरूर या सर्व हनुमान जयंतीपर्यंत होणारे जे कार्यक्रम आहेत सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या अशी मी विनंती करतो। धन्यवाद। आता पिंपळेश्वर हनुमान मंदिरच्या इथे पोहोचलो आहे। हे समोर दिसतं ते हनुमान मंदिर आहे। आता जाऊन दर्शन सुद्धा घेऊ आपण। सुवर्ण
रक्ष रक्ष परमेश्वर ये मने नीट के पीठ बसा प्रसाद देना जायचा प्रसाद तो लाव आपण अशा प्रकारे पिंपळेश्वर हनुमान मंदिर मध्ये रामनवमी उत्सव महाप्रसादाचा कार्यक्रम
पार पडला. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.